नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या नवीन सेशनमध्ये मी स्वागत करतो। मित्रांनो, आज गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुम्ही चांगला अभ्यास करू आणि यावर्षी नक्कीच गव्हर्नमेंट जॉबला या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं अशी मी ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। ओके मित्रांनो, आपण काल एक सेशन घेतला होता, त्यामध्ये आपण मिक्स क्वेश्चन या ठिकाणी घेतले होते आणि आजचा आपला दुसरा सेशन असणार आहे, त्यामध्ये सुद्धा आपण मिक्स क्वेश्चन आपण या ठिकाणी डिझाइन केलेले। ओके, आणि क्वेश्चन आपण अशा पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो घेत असतो की त्यामध्ये तुम्हाला एका क्वेश्चनमध्ये 4 ते 5 कन्सेप्ट या ठिकाणी कव्हर होईल। ओके, तर मित्रांनो क्वेश्चन किती घेतले हे आपल्याला या ठिकाणी गरजेचं नाही आहे, कन्सेप्ट आपल्या किती कव्हर झाले ते आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं असतं। ओके, तर मित्रांनो नमस्कार, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो। ओके, तर मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा कोणी जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करून घ्या। पटापटा या ठिकाणी काय करा, लाईक करा, जेणेकरून या ठिकाणी मलासुद्धा एक उत्स्फूर्तता या ठिकाणी मिळते। ओके, आणि मी तुमचे चांगले सेशन या ठिकाणी डिझाईन करू शकतो। आणि नवीन जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। बघा या ठिकाणी आपला पहिलाच क्वेश्चन या ठिकाणी घेऊन आलो आहे। बघा पहिला क्वेश्चन या ठिकाणी काय सांगतोय, बघा क्वेश्चन पहिले काय करायचं, तुम्ही व्हिडिओ थांबवायचा, व्हिडिओ थांबून पूर्णपणे काय करायचं क्वेश्चन या ठिकाणी समजून घ्यायचा आहे, वाचायचा, त्याचं उत्तर द्यायचं आहे। ओके, आणि नंतर काय करायचं मग माझं या ठिकाणी ॲनालिसिस बघायचं। ओके, तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन या ठिकाणी काय सांगतो बघा, अ मोटर विच डज नॉट हॅव अ रोटर वाइंडिंग, म्हणजे अशी कोणती मोटर आहे, काय अशी कोणती मोटर आहे की तिला रोटर वाइंडिंग नसते, काय नसते, रोटरची वाइंडिंग या ठिकाणी नसते। तर बघा आपली एक मोटर असते त्या ठिकाणी तिला रोटर वाइंडिंग नसते, रोटर वाइंडिंग नसते त्यामुळे तिला काय नसतात, रोटर टीथ, काय तिला रोटर टीथ पण नसतात, आणि रोटर टीथ आणि रोटर वाइंडिंग नसते त्यामुळे ती काय करते, स्मूथ चालते। कशी, स्मूथ चालते। ओके, आणि स्मूथ चालल्यामुळे तिचा कोणताही नॉईस या ठिकाणी जनरेट होत नाही, एकदम स्मूथ असते, आवाज करत नाही, काहीच नाही। आणि ही अशी करत असल्यामुळे काय, ही अशी करत असल्यामुळे कोणताही आवाज नॉईस कॅन्सलेशन त्या ठिकाणी नसल्यामुळे ती मोटर या ठिकाणी आपण वापरतो, ते म्हणजे आपले माईक असतात त्या ठिकाणी आपण त्याने रेकॉर्डिंग वगैरे करतो, त्या ठिकाणी आपण ती मोटर वापरल्या जाते, ती मोटर आपण त्या ठिकाणी वापरतो। आणि ती कोणती मोटर आहे, काय ती कोणती मोटर आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे। तर मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की हिस्टेरिसिस मोटर ती असते की तिचं जे रोटर असतं ते मॅग्नेटिक मटेरियल, काय मॅग्नेटिक मटेरियलनं बनवलेलं असतं, ते एकदम स्मूथ असतं, त्याला टीथ वगैरे काही नसतात, दातं नसतात, ते एकदम स्मूथ असतं, म्हणून त्या ठिकाणी ते कोणताही आवाज करत नाही। आणि ती मोटर कोणती असते, आपली हिस्टेरिसिस मोटर या ठिकाणी असते। कोणती मोटर असते, हिस्टेरिसिस मोटर असते। अशा पद्धतीचं आपण काय करतो या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करण्याचं काम करत असतो। परत एकदा सांगतो, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, अँड बघा काय आहे, बघा प्रश्न जर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर नाही कळला तर तुम्ही काय करायचं, तो प्रश्न या ठिकाणी हिंदीत वाचायचा। बघा, अनुत्तेजित सिंगल फेज सिंक्रोनस मोटर आहे, बघा अँड अनएक्साइटेड, बघा अशी कोणती मोटर आहे, कोणती की तिला एक्साइटेशनची गरज नाही पण ती सिंक्रोनस मोटर म्हणून या ठिकाणी आपण वापरतो, सिंक्रोनस स्पीडने ती फिरत असते। तर बघा आपल्या सिंगल फेज एसीमध्ये एक अशी मोटर आहे की तिला काय करतो आपण, एक्साइटेशन देत नाही पण तिला आपण सिंक्रोनस मोटर म्हणून यूज करतो। तर ती कोणती मोटर आहे आणि तिचा जो वापर असतो मित्रांनो, त्या मोटरचा जो वापर असतो बघा, काय त्या मोटरचा वापर आपण कशासाठी करतो, तर आपल्या या ठिकाणी तुम्हाला वॉचचीच माहिती आहे, वॉच म्हणजे घड्याळ, टाईम, जे आपल्याला टाईम दाखवणारे इक्विपमेंट आहे, कोणते टाईम दाखवणारे इक्विपमेंट आहे त्या ठिकाणी आपण त्या मोटरचा वापर करतो। नंबर 1 म्हणजे काय, तिला एक्साइटेशन देण्याची गरज नाही। नंबर 2 म्हणजे काय, ती सिंक्रोनस मोटर आहे पण तिचं एक्साइटेशन देण्याची गरज नाही आहे। आणि नंबर 3 म्हणजे तिचा वापर काय, जे आपले टाईम दाखवणारे इक्विपमेंट आहे त्या टाईम दाखवणाऱ्या इक्विपमेंटमध्ये आपण ती मोटर वापरतो, आणि ती मोटर आपली असते मित्रांनो रिलक्टन्स मोटर। कोणती, रिलक्टन्स मोटर। ओके, तर चला पुढचा प्रश्न घेऊया। बघा, साईज ऑफ अ हाय स्पीड मोटर ॲज अ कम्पेअर टू द लो स्पीड मोटर फॉर द सेम HP। प्रश्न असा सांगितला आहे, बघा हिंदीमध्ये एकदा वाचून घ्या, एक ही HP के लिए, म्हणजे एकच HP आहे, एक सेम HPच्या मोटरसाठी एक ही HP के लिए, बघा कम गति की मोटर की तुलना में एक उच्च गति मोटर का आकार। बघा तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे या ठिकाणी, कोणती, बघा जर मोटरचा स्पीड वाढला, काय मोटरचा स्पीड म्हणजे जास्त स्पीडची जर मोटर असली, काय जास्त स्पीडची जर मोटर असली तर तिची जी साईज होते ती कमी होते।
म्हणजे जेवढी जास्त जास्त स्पीडची मोटर काय, जेवढी जास्त जास्त स्पीडची मोटर तेवढी तिची साईज काय होते, कमी होते. मग तेच या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की उच्च गती म्हणजे जास्त स्पीडच्या मोटरची साईज काय होईल, कमी होईल मित्रांनो, आहे की नाही. स्पीड वाढली साईज काय होईल, कमी होईल ना, स्पीड वाढली साईज कमी होईल. मग तेच या ठिकाणी विचारलं आहे की आपली स्पीड जास्त स्पीडची मोटर आपण या ठिकाणी वापरली, तिचा काय होईल, आकार कसा होईल, तर आकार कसा होईल, स्मॉल होईल, छोटा या ठिकाणी होईल. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, व्हॉट इज द रॅडिक्स. बघा या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला, रॅडिक्स नंबर विचारला आहे. कशाचा, रॅडिक्स फॉर बायनरी नंबर सिस्टम. मग या ठिकाणी बायनरी आहे, नंतर काय हेक्झा आहे. बघा हेक्झा आहे, बायनरी आहे, ऑक्टल आहे. ओके, तर याचे सगळ्यांचे तुम्हाला काय रॅडिक्स नंबर या ठिकाणी माहीत पाहिजे. ओके, सर्वात पहिले आपण बघू. बघा ऑक्टल असतो, ऑक्टलचा किती आहे, ऑक्टल बघा आपण एखादा नंबर घेऊन टाकू त्याचा. बघा ऑक्टलला किती दाखवतो आपण बाहेर, रॅडिक्स किती दाखवतो, 8 दाखवतो. जर हेक्झा असेल, हेक्झा असे काहीतरी घेऊन टाकू. बघा जर हेक्झा असेल तर हेक्झासाठी तुम्ही किती दाखवता, 16. आणि जर या ठिकाणी तुमचा बायनरी वगैरे असेल तर त्यासाठी किती दाखवता तुम्ही, 2 दाखवता. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला बायनरीचंच विचारलं आहे. मग बायनरीचं तुम्हाला जर करायचं असेल तर त्याचा रॅडिक्स नंबर काय असतो, म्हणजे बेस नंबर काय असतो, 2 असतो. मग ऑप्शन नंबर एच या ठिकाणी बघा, ऑप्शन नंबर ए या ठिकाणी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, हा जो नंबर आहे तुम्हाला बायनरीत दिलेला आहे आणि त्याला तुम्हाला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं. ओके, तर एकदम सोपं असतं. बघा हे प्रश्न तुम्हाला काय करायचे, अशा पद्धतीने या ठिकाणी लिहून घ्यायचे. ओके, तर बघा ऑक्टल जर असेल तर तुम्हाला 3चा ग्रुप करायचा आहे, 3चा ग्रुप करायचा आहे. आणि हेक्झा जर असेल, हेक्झा तर काय, हेक्झा असेल तर तुम्हाला कितीचा ग्रुप करायचा आहे, 4चा ग्रुप. ओके, तर आपल्याला या ठिकाणी आता काय दिलं आहे, बायनरी दिलं आहे, तुम्हाला ऑक्टल करायचं आहे. ऑक्टल म्हणजे कितीचा ग्रुप करायचा आहे आपल्याला, 3चा ग्रुप. मग या ठिकाणी बघा आपले 2 ग्रुप पडते 3चे. ओके, आणि ग्रुप जर या ठिकाणी कंप्लीट होत नसेल तर तुम्ही काय करायचे, अशा पद्धतीने पुढे 0सुद्धा तुम्ही देऊ शकता, ज्याची की काहीही आपल्याला या ठिकाणी फरक पडत नाही. बघा मग या ठिकाणी आपल्याला हे आपण ग्रुप करून घेतले. मग ग्रुप वाईज आपल्याला आपला जो 1 2 4 8 नंबर असतो तो तुम्हाला त्या नंबरवरती लिहून घ्यायचा आहे. बघा 1 2 4 या ठिकाणी आपला ग्रुप कंप्लीट झाला. परत लिहायचे 1 2 4. आता बघा मला सांगा, इथे 1 आहे आणि इथे 1 आहे, म्हणून या 2 नंबरची आपल्याला बेरीज करायची. मग इथे 4 आहे, इथं 1 आहे, 4 आणि 1 किती होतो तुमचा, 5 होतो, बरोबर आहे. आता पुढे बघा, परत हे झालं, हे संपलं आपलं, हे कट करून टाकू. बघा इथे 1 आहे, मग हा 1 आपल्याला आपल्या बेरजेत ॲड करावा लागेल आणि ह्या 1च्या खाली इथे 4 आहे, मग हे 4 आपल्याला बेरजेत ॲड करावं लागेल. मग हे बी किती झाले, 5 झाले. मग हा 5 या 5च्या शेजारी लिहायचा. मग आपला नंबर किती झाला या ठिकाणी, 55. मग आपल्याला 55 या ठिकाणी ऑक्टल आलं, या संख्येचं ऑक्टल किती आलं, 55. आपण ते कशा पद्धतीने दर्शवू शकतो, ते अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दर्शवू शकतो. तर या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर कितीमध्ये 55 दिसतं, बघा ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्हाला 55 या ठिकाणी दिसतात. अशा पद्धतीने तुम्ही सर्वात पहिले करून बघायचे, स्वतः पहिले व्हिडिओ थांबवायचा, करून बघायचं आणि नंतर व्हिडिओमध्ये काय करायचं तुम्हाला सोल्युशन त्याचं बघायचं. ओके, चला पुढचा प्रश्न, हाऊ मेनी बाईट. बघा कन्सेप्ट आहे या ठिकाणी सुद्धा, हाऊ मेनी बाईट म्हणजे किती बाईट आर देअर इन अ गिवन बायनरी नंबर. बघा या ठिकाणी बघा तुम्हाला हे माहीत पाहिजे, काय किती बाईटचा एक बीट असतो, किती बाईटचा एक बीट असतो, किती बीटचा एक बाईट असतो, हे सगळं माहीत पाहिजे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला माहीत पाहिजे 8 बीट, काय 8 बीटचा एक बाईट होतो मित्रांनो, किती 8 बीटचा एक बाईट होतो, किती 8 बीटचा एक बाईट. मग या ठिकाणी तुम्हाला बीट म्हणजे काय माहीत पाहिजे. बघा हे का या ठिकाणी बीट दिसत आहे तुम्हाला, 1 2 3 4 4 बीट या ठिकाणी तुम्हाला दिले. इथे 4 दिले, इथे 4 दिले, इथे 4 दिले, इथे 4 दिले आणि सगळे किती आहे, 5 आहे. मग किती झाले सगळे, 20 झाले, 4 5 20. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आता मी काय सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं, 8 बीटचा एक बाईट होतो, किती 8 बीटचा. मग तुम्हाला 20ला काय करायचं या ठिकाणी, 20ला काय करायचं या ठिकाणी 8ना भागायचे, किती ना 8ना भागायचे, कितीला बघा सविस्तर लिहितो, 20ला काय करायचं 8ना भागायचं. का भागितलं, कारण या ठिकाणी काय झालं, तुमचा 8 बीटचा एक बाईट झाला आणि आपल्याकडं बीट किती अवेलेबल या ठिकाणी 20 आहे आणि आपल्याला त्याचं कन्वर्जन आपल्याला एकाच 8मध्ये करायचं, एकाच 8मध्ये, म्हणून 8ना भागितलं आणि याचं जर उत्तर काढलं 8 1 8, 8 2 16, राहिले किती 4. आता पॉईंट देऊ, इथं घेऊ 0, 8 5 40, 2.5 उत्तर आलं. मग 2.5 दिसतंय का तुम्हाला, नाही, पण 2.5लाच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, ह्या 0.5ला म्हणजे अर्ध्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. प्रश्न जर कळला
तर आपल्याला उत्तर द्यायला काहीच अडचण या ठिकाणी येत नाही. मग उत्तर सी या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. उत्तर काय आहे? उत्तर सोपं असतं पण प्रश्न कळणं महत्त्वाचं असतं. निम्न दिए गए बायनरी संख्या में कितने बाईट है, म्हणजे बाईट किती आहे ते विचारलं आहे आपल्याला. मग बाईट आपण या ठिकाणी काढलं आहे की 8 बीटचा 1 बाईट होतो. मग 8 बीटचा आपण 1 बाईट म्हणजे 20ला काय केलं आपण 8ना या ठिकाणी भागलं. ओके, कळालं नसेल तर तुम्ही या ठिकाणी मला कमेंट करू शकता आपल्या चॅनलवरती. आणि परत एक पॉईंट तुम्हाला सांगायचं मित्रांनो, ITIचे सर्व पुस्तकं आपले यूथ कॉम्पिटिशन झाले, तुमचे कॅप्सूल झाले, तुमचे बुलेट झाले, सर्व काही क्वेश्चनचे या ठिकाणी बुक आपल्याला जे की आपल्याला या ठिकाणी टेक्निशियनच्या पेपरसाठी लागणार आहेत ते सर्व बुक आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला या चॅनलवरती, या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ओके, चला पुढचा प्रश्न, आउटपुट ऑफ द गेट. काय? आउटपुट ऑफ द गेट इज लो व्हेन वन ऑफ द अप्लाइड इनपुट इज लो. म्हणजे असा कोणता गेट आहे की त्याचं एक जरी इनपुट लो असलं की त्याचं आउटपुटसुद्धा लो असतं. तुम्ही हिंदीत वाचू शकता. गेट का आउटपुट निम्न म्हणजे 0 होता है जब एक अप्लाइड इनपुट निम्न होता है. बघा या ठिकाणी तुम्हाला ट्रूथ टेबल माहीत पाहिजे, सगळ्या गेटचे तुम्हाला ट्रूथ टेबल माहीत पाहिजे. मग त्या ठिकाणी अँड गेट असो, ऑर गेट असो की तुमचे युनिव्हर्सल गेट, नॅन्ड आणि नॉर गेट असो, याचे सगळे तुम्हाला काय पाहिजे या ठिकाणी हे ट्रूथ टेबल माहीत पाहिजे. बघा सर्वात पहिले आपण अँड गेटचा ट्रूथ टेबल या ठिकाणी बघूया. बघा सर्वात पहिले आपलं इनपुट या ठिकाणी काय असतं, आपण ए घेऊ, बी घेऊ, आउटपुटला या ठिकाणी वाय घेऊ. तर इथं असतं 0 0 1 1 आणि इथं असतं 0 1 0 1 असतो. ओके मित्रांनो, तर या ठिकाणी आता अँडमध्ये काय होतं बघा, अँडमध्ये काय होतं, गुणाकार होतो. अँडमध्ये काय होतो, गुणाकार होतो. मग आपण या ठिकाणी करायचं आहे गुणाकार. 0 0 0 येतं, 0 1 0 येतं, 1 0 0 येतं, फक्त आपलं 1 1 1 येतं. ओके, तर आपल्याला विचारला आहे प्रश्न काय बघा या ठिकाणी, कोणताही एक जर इनपुट 0 असेल तर आउटपुट 0 येतं. काय? कोणताही एक इनपुट 0 असेल तर आउटपुट 0 येतं, असा कोणता गेट आहे. तर बघा या ठिकाणी कोणता एक 0 आहे आपलं, आला 0. इथे कोणता एक 0 आहे, आला 0. कोणता एक 0 आहे, आला 0. आता इथे एकही 0 नाही म्हणून इथे 0 आला नाही. म्हणून असं कोणतं गेट आहे आपण जर या ठिकाणी जर सांगायचं झालं तर ते गेट कोणतं आहे, अँड गेट आहे. ओके, मग या ठिकाणी नंबर 1लाच तुम्ही बघू शकता आपलं अँड गेटचं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. आर गेटचा जर ट्रूथ टेबल आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा ए बी या ठिकाणी मित्रांनो बेरीज होते, ए अधिक बी बरोबर काय असतो आपला वाय असतो. काय असतो? वाय असतो. ओके, जर याचं जर आपण काढायचं जर झालं तर कसं असतं बघा, 0 0 1 1 0 1 0 1. आता याची बेरीज म्हणजे 0 आणि 0 0, 0 आणि 1, 0 आणि 1 1, 1 आणि 0 1 आणि 1 आणि 1 1. बघा या ठिकाणी कोणतंही एक इनपुट 0 जर असेल तर या ठिकाणी उत्तर 0 येतं आहे का? नाही आहे. म्हणून आपलं हे या ठिकाणी उत्तर नाही आहे. ऑर हे उत्तर एक आपलं नाही आहे. ओके, बाकीचे बघायची गरजच नाही आहे. ओके, आपलं उत्तर कन्फर्म काय आहे, अँड गेटचं या ठिकाणी असणार आहे. ओके मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही गेट्स आणि त्याचे ट्रूथ टेबल या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे, कारण गेल्या पेपरला या ठिकाणी त्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. ओके, बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी, व्हॉट इज द टूज कॉम्प्लिमेंट. बघा कॉम्प्लिमेंट या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. टूज कॉम्प्लिमेंट फॉर बघा टूज कॉम्प्लिमेंट फॉर द नंबर, हा नंबर दिला आहे त्याला टूज कॉम्प्लिमेंट तुम्हाला काढायचे. सर्वात पहिले तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट या ठिकाणी काढता आला पाहिजे, वन्स कॉम्प्लिमेंट. त्यानंतर तुम्हाला टूज कॉम्प्लिमेंट काढता येतो. बघा सोपं आहे. बघा आपली या ठिकाणी संख्या दिलेली आहे 1 0 0 1 0 1 1 दिलेली आहे. ओके, हिचा पहिले वन्स कॉम्प्लिमेंट जर करायचा असले तर तुम्हाला त्या संख्येला अल्टर करावं लागतं, म्हणजे चेंज करून घ्यायचं. कशामध्ये? अपोजिट, विरुद्ध करायचे. 1ला 0 लिहायचं, 0ला 1 लिहायचं, 1ला 0 लिहायचं, परत 1ला 0 लिहायचं. काय केलं आपण? 1ला 0 लिहिलं, 0ला 1 लिहिलं आणि दोन्ही 1ला आपण 0 0 लिहून घेतलं. हे झाला तुमचा वन्स कॉम्प्लिमेंट. काय झाला? हा वन्स कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंट काढायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 1 ॲड करायचा, बस झालं, बाकी काहीच करायचं नाही. बघा 0 आणि 1 काय होतो मित्रांनो? 1 येतो. इथे जर वजाबाकी जर असते ना मित्रांनो तर 0 आणि 1चं या ठिकाणी काय होतं या ठिकाणी दुसरं त्याचे रूल्स या ठिकाणी तुम्हाला माहीत पाहिजे. ते जर तुम्हाला माहीत करायचे असेल तर कमेंट करा, आपण त्यावरती सेशन घेऊया. ओके, 0 आणि 1 काय झाला मित्रांनो? 1 झाला, 0 से 0 आला, 1 से 1 आला, 0 से 0 आला. ओके, तर या ठिकाणी 0 1 0 1 असं कुठे दिसतं का? बघा 0 1 0 1. बघा 0 आणि 1 1, 0 से 0, 1 से 1 आणि 0 से 0. मग 0 1 0 1 या ठिकाणी कुठे इथं आहे का नाही? इथं आहे का नाही? बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 0 1 0 1. ओके, चला पुढचा प्रश्न बघा.
प्रश्न जर कळाला नाही तर कमेंट करा, मी तुम्हाला परत पुढच्या सेशनमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके, विच ऑफ द फॉलोइंग लॉजिक गेट इज अ कॉल्ड युनिव्हर्सल गेट. बघा आपले बेसिक गेट आहे काय, युनिव्हर्सल गेट आहे. ते बेसिक कोणकोणते गेट आहे मित्रांनो, त्यामध्ये तुमचा अँड येतो बघा, त्यामध्ये तुमचा ऑर येतो बघा, त्यामध्ये तुमचा नॉट येतो बघा. मग याचे सिम्बॉल तुम्हाला आले पाहिजे का नाही बघा, सिम्बॉल आले पाहिजे तुम्हाला. या ठिकाणी अशा पद्धतीने सिम्बॉल असतो अँड गेटचा. या ठिकाणी ऑर गेटचा जर तुम्हाला काढायचा झाला तर असा असतो, नॉटचा जर काढायचा झाला तर तुम्हाला कसा असतो, असा सिम्बॉल या ठिकाणी असतो. कशाचा सिम्बॉल, ही सिम्बॉल कशाचे झाले मित्रांनो, आपल्या बेसिक गेटचे सिम्बॉल या ठिकाणी झाले. मग अँडचा बघितला तुम्ही, ऑरचा बघितला, नॉटचा बघितला. ओके, तर या सिम्बॉलवरून तुम्हाला प्रश्न येतो म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी हे काय झाले आपले बेसिक गेट, पण आपल्याला विचारलं आहे काय युनिव्हर्सल गेट. मग युनिव्हर्सल गेट कोणते आपले, एक झाला आपला नॅन्ड गेट. ओके, आणि दुसरा कोणता झाला आपला नॉर गेट. ओके, हे कसे तयार झाले, आता अँड गेट कसा तयार झाला बघा, नॅन्ड गेट नॅन्ड गेट कसा झाला, अँड प्लस नॉट. ओके, याचं कॉम्बिनेशन करून हा गेट तयार झाला. आता ऑर कसा झाला, नॉट प्लस ऑर. ओके, याचं कॉम्बिनेशन करून हा तयार झाला. मग याचे सिम्बॉल जर काढायचे झाले, आपला नॅन्ड गेटचा सिम्बॉल इथे काढून दाखवतो तुम्हाला बघा, असा अँड गेट आणि या ठिकाणी लागतो असा या ठिकाणी बबलू, काय बबलू. ओके, बबलू कोणता आहे तो, नॉट गेटचा बबलू आहे. ओके, आणि आपला याचा जर सिम्बॉल काढायचा झाला तर असा आपला काढायचा तुम्हाला या ठिकाणी ऑर गेट आणि या ठिकाणी लावायचा आहे बबलू. ओके, हा झाला तुमचा नॉर गेटचा. हे सिम्बॉलसुद्धा पेपरला येतात. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला युनिव्हर्सल गेट हे आहे का, मग तुमचं हे आहे का नाही, तुमचं युनिव्हर्सल गेट आहे नॅन्ड गेट. नॉर जरी असतं तिथे तर नॉरसुद्धा तुमचं उत्तर त्या ठिकाणी असतं. ओके, बघा या ठिकाणी वाइंडिंगचे काही क्वेश्चन या ठिकाणी आले मित्रांनो. तुम्ही एक कमेंट केली होती हे क्वेश्चन कोणत्या बुकमधले, तर हे जे क्वेश्चन आहे रमन सरांचं या ठिकाणी बुक आहे बघा TG2चं, त्याचे या ठिकाणी हे क्वेश्चन आहे बघा. इन ॲन आर्मेचर देर आर बघा, स्लॉट दिले तुम्हाला 24 आणि पोल दिले या ठिकाणी 4 आणि पोल पिच विचारलं तुम्हाला. सांगतो पोल पिच जो असतो काय, पोल पिच जो असतो त्याचं सूत्र असतं या ठिकाणी बघा चुकलं या ठिकाणी SLOTS स्लॉट्स पर पोल, काय स्लॉट पर पोल. हे सूत्र कशाचं आहे, तुमच्या पोल पिचचं आहे आणि पोल पिच तुम्हाला या ठिकाणी काढायचा सांगितलेलं आहे बघा. स्लॉटच्या जागी आपण स्लॉट ठेवून देऊ आणि पोलच्या जागी पोल ठेवून देऊ आणि याचं जर तुम्ही काढलं तर 4 × 24 येते या ठिकाणी. ओके, मग तुमचा पोल पिच या ठिकाणी किती आला, 6 आला. ओके, तुम्हाला काय करायचं, पहिले प्रश्न वाचून समजून घ्यायचं आहे, नंतरच तुम्हाला काय करायचं आहे, पुढे आपलं विश्लेषण बघायचं. 6 कुठे बघा, या ठिकाणी C ऑप्शन तुम्हाला दिसते. ओके, चला पुढचा प्रश्न. इन विच वाइंडिंग देअर आर मोर देअर इन अ ट्रान्सफॉर्मर. तर प्रश्न काय विचारला आहे, पहिले प्रश्न समजून घ्या. ट्रान्सफॉर्मर के किस वाइंडिंग में अधिक टर्न होते हे. बघा या ठिकाणी तुमचं ट्रान्सफॉर्मर असतं या ठिकाणी अशा पद्धतीनं. आपण सर्वात पहिले बघू बघा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ओके, अशा पद्धतीने तुमचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतं. ही झाली तुमची प्रायमरी वाइंडिंग. ओके, ही झाली तुमची सेकंडरी वाइंडिंग. तर यांनी काय विचारलं माहिती आहे का, कोणत्या साईडच्या वाइंडिंगमध्ये या ठिकाणी अधिक टर्न्स असतात. बघा स्टेप अप साईड म्हणजे जी हाय व्होल्टेजची साईड असते तुमची स्टेप अप, तिच्यामध्ये जास्त टर्न्स असतात. म्हणजे ज्या वाइंडिंगमध्ये आपल्याला जास्त व्होल्टेज पाहिजे, जास्त व्होल्टेज मिळवायचे, म्हणजे तिला स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग आपण त्या ठिकाणी म्हणतो. त्या वाइंडिंगचे टर्न्स या ठिकाणी जास्त असतात. बघा लो व्होल्टेज वाइंडिंग आहे का, मग नाही. तुम्हाला हाय व्होल्टेज वाइंडिंग मी सांगितली आहे. ओके, तर ही आहे का, नाही. बघा हाय व्होल्टेज वाइंडिंग या ठिकाणी दिसते तुम्हाला. हाय व्होल्टेज वाइंडिंग काय सांगितली बघा, स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये जी सेकंडरी वाइंडिंग असते त्या ठिकाणी त्या सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स जे असतात ते जास्त असतात. त्या वाइंडिंगचे टर्न्स काय असतात, जास्त असतात आणि ती वाइंडिंग कोणती असते, हाय व्होल्टेज वाइंडिंग असते. बस संपला विषय, एवढाच प्रश्न या ठिकाणी होता. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. लॅप वाइंडिंग का उपयोग किया जाता है. बघा लॅप वाइंडिंगला आपण सर्वात पहिले काय म्हणतो ते या ठिकाणी तुम्हाला कळालं पाहिजे. तिला आपण काय म्हणतो बघा, या ठिकाणी पॅरलल वाइंडिंगसुद्धा म्हणतो. कोणत्या, लॅप वाइंडिंग. लॅप वाइंडिंगला आपण काय म्हटलं या ठिकाणी, पॅरलल. मग या ठिकाणी तिचे नंबर ऑफ पॅरलल पाथ जे असतात, नंबर ऑफ पॅरलल पाथ ही कसे असतात, जास्त असतात. म्हणून ही वाइंडिंग आपण काय करतो, हिला पाथ जास्त असतात. काय कशासाठी, करंट फ्लो होण्यासाठी पाथ जास्त या ठिकाणी या वाइंडिंगमध्ये असतात. म्हणून या वाइंडिंगला आपण काय करतो, या ठिकाणी हाय करंटसाठी वापरत असतो. कशासाठी, हाय करंटसाठी. मग तिला आपण हाय करंटसाठी वापरलं, मग हाय करंटसाठी वापरलं तर आपल्याला तिला लो व्होल्टेजसाठी वापरावं लागेल. ओके, एक पॅरामीटर जास्त म्हणजे एक पॅरामीटर कमी, तेव्हाच आपल्या या ठिकाणी पॉवरचा या ठिकाणी कॉम्बिनेशन होईल. ओके, तर या ठिकाणी बघा हे पॅरामीटर तुम्हाला कुठं दिसते बघा,
बघा हाय करंट, बघा हाय करंट या ठिकाणी आहे हाय करंट, आणि खाली पण वाचायचं बघा लो व्होल्टेज, दोन्ही पण उत्तर आहे. मग दोन्हीचं कॉम्बिनेशन बोथ या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. काय बोथ या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही लॅबचं कळलं तुम्हाला. मग आता जर वेवचं जर तुम्हाला कळायला असेल, कळून घ्यायचं असेल, बघा या ठिकाणी नंबर ऑफ पॅरलल पाथ कमी असतात, म्हणजे या ठिकाणी करंट जाण्यासाठी मार्ग कमी, म्हणजेच ही लो करंटसाठी आणि हाय व्होल्टेजसाठी ही वाइंडिंग वापरतात. आणि पॅरलल लॅबचं कळालं तुम्हाला, लॅब कशासाठी वापरली तुम्ही, हाय करंट लो व्होल्टेज, आणि वेव कशासाठी वापरली, लो करंट हाय व्होल्टेज. या वाइंडिंगला काय म्हणता तुम्ही, सिरीज वाइंडिंग म्हणतात. ओके. आणि या वाइंडिंगला काय झालं, काय म्हटलं तुम्ही, पॅरलल वाइंडिंग. ओके. कोणती वाइंडिंग म्हणलं, पॅरलल वाइंडिंग या ठिकाणी म्हणलं. ओके. चला पुढचा प्रश्न. डॉट डॉट इज यूज फॉर अ टेस्टिंग वाइंडिंग. कोणती, टेस्टिंग वाइंडिंग. बघा या ठिकाणी डॉट डॉट इज यूज फॉर अ टेस्टिंग वाइंडिंग. वाइंडिंगची टेस्टिंग करण्यासाठी खालीलपैकी कोणतं इक्विपमेंट आपण या ठिकाणी वापरतो. प्रश्नाचा साधा सिंपल असा या ठिकाणी अर्थ आहे. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती मित्रांनो आपल्या कशामध्ये बघा टिंब का उपयोग वाइंडिंगची टेस्टिंग केली आहे. बघा वाइंडिंगची टेस्टिंग म्हणजे तुम्हाला तुमचे या ठिकाणी मशीन्स या ठिकाणी आठवले पाहिजे, आणि त्या मशीनची टेस्टिंगसाठी तुम्ही काय वापरता. बघा या ठिकाणी तुम्हाला ग्राउलर माहीत पाहिजे. काय, ग्राउलर. मग तुम्हाला या ठिकाणी ग्राउलर कशा पद्धतीने असतं, बघा या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही ग्राउलर या ठिकाणी बघितलं असेल, अशा पद्धतीने ग्राउलर असतं. ओके. तर हे ग्राउलरचं तुम्ही कशासाठी यूज करता, तर तुमचं जे आर्मेचर वगैरे असतं ना मित्रांनो, त्या आर्मेचरची वाइंडिंग या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाली का, ओपन सर्किट झाली का, हिच्या टेस्टिंग करण्यासाठी तुम्ही या ग्राउलरचा वापर करता. मग या ठिकाणी एक्सटर्नल ग्राउलर असतं, इंटरनल ग्राउलर असतं. या दोन्ही ग्राउलरचा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही आर्मेचरसाठी आणि स्टेटरसाठी या ठिकाणी वापर करता. मग त्या ठिकाणी तेच विचारलं आहे, वाइंडिंग टेस्टिंगसाठी तुम्ही काय वापरता, तुम्ही काय वापरता, ग्राउलर या ठिकाणी वापरत असता. मग ॲमेटर वापरता का, नाही, ग्राउलर वापरता तुम्ही या ठिकाणी. काय, ग्राउलर. म्हणून ऑप्शन नंबर बी तुमचा या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न. द वाइंडिंग विच कनेक्टेड टूवर्ड लोड साईड इज नोन ॲज. बघा सोप्पा प्रश्न आहे. काय, प्रश्न सोप्पा आहे. एकच मिनिट. बघा या ठिकाणी तुमचं हे जे ट्रान्सफॉर्मर आहे, काय, हे जे तुमचं ट्रान्सफॉर्मर आहे. ओके. तर तुम्ही जे ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी कनेक्ट करता मित्रांनो, तुम्ही काय करता, ट्रान्सफॉर्मर इकडच्या साईडला काय करता, तुम्ही सप्लाय देता. ओके. आणि इकडच्या साईडला काय करता, तुम्ही हे लोडला देता. ओके. तर तेच विचारलं आहे. काय, लोड में संयोजित की जाने वाली वाइंडिंग को क्या कहा जाता है. लोडला ही जी वाइंडिंग असते, ही कोणती वाइंडिंग असते, सेकंडरी. ही जी वाइंडिंग असते प्रायमरी असते. तर लोडला जी वाइंडिंग देता तुम्ही, ती कोणती वाइंडिंग असतात, तर ती असते आपली सेकंडरी वाइंडिंग. काय, तुम्हाला पहिले हे फेनोमेना याचं माहीत पाहिजे, याची कन्सेप्ट माहीत पाहिजे, की सप्लाय तुम्ही देता, इकडं लोडला तुम्ही सेकंडरी देता, प्रायमरीला तुम्ही सप्लाय देता, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. तर तुम्हाला मग याचं उत्तर काय येईल, तुम्ही लोडला दिली, कनेक्ट केली, ती वाइंडिंग कोणती आहे तुमची, सेकंडरी. मग तुमची प्रायमरी का, नाही, सेकंडरी वाइंडिंग तुमची ती असते जी की तुम्ही लोडला कनेक्ट करता. ओके. चला पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न काय सांगतो, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ वाइंडिंग पिच इन अ शॉर्ट पिच वाइंडिंग. बघा एक असती फुल पिच. काय, एक असती फुल पिच, एक असती शॉर्ट पिच. शॉर्ट पिच आपण कशासाठी यूज करतो मित्रांनो, जे हार्मोनिक्स असतात तुमचे, हार्मोनिक्स कमी करण्यासाठी तुम्ही शॉर्ट पिच वाइंडिंग या ठिकाणी यूज करता. हा तिचा काय झाला, आपला यूज झाला, तिचं काय झालं, आपलं ॲप्लिकेशन झालं. ती आपण त्या ठिकाणी वापरतो. कशासाठी वापरतो, काय, हार्मोनिक्स कमी करण्यासाठी वापरतो. पण हिचा एक ड्रॉबॅक असतो मित्रांनो. काय, ड्रॉबॅक असतो. मग ड्रॉबॅक काय असतो, याचा तोटा काय असतो, बघा तोटा, आपला जो EMF जनरेट होणार आहे तो कमी होतो. कशामुळे, शॉर्ट पिच वाइंडिंगमुळे. कारण तिथं आपली वाइंडिंग कमी झाले, फ्लक्स वगैरे त्या ठिकाणी जनरेट कटआउट या ठिकाणी काय कमी होणार आहे, म्हणून या ठिकाणी EMF कमी होणार आहे. पण या ठिकाणी ही वाइंडिंग काय करते, हार्मोनिक्स कमी करते, पण या ठिकाणी ही काय करते, EMF सुद्धा कमी जनरेट करते. हा तिचा तोटा झाला. फायदा म्हणजे ती हार्मोनिक्स या ठिकाणी काय करते, कमी करते. तोटा म्हणजे ती काय करते, EMF कमी करते. हे असं आहे, याचं काय आहे या ठिकाणी हे जुगाड असतं, आणि हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके. तर त्यांनी काय सांगितलं, फुल पिच वाइंडिंग आणि शॉर्ट पिच वाइंडिंग ही कशी असते. बघा फुल पिच वाइंडिंगचा आपल्याला या ठिकाणी पिच किती असतो, 180चा. किती, 180चा. पण शॉर्ट पिचचा जर बघितला आपण, तो 180पेक्षा कमी असतो, म्हणजे लेस देन 180. मग लेस देन 180 कुठे दिसतं का तुम्हाला, या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतं. हे जर हे कशाचं उत्तर आपलं फुलचं आहे, पण आपल्याला कशाचं विचारलं आहे, शॉर्टचं विचारलं. मग शॉर्टचं काय असणार, लेस देन 180 या ठिकाणी असतं मित्रांनो. ओके. बघा फुलचं 180पेक्षा जास्त हे आपलं असतं फुलचं, पण शॉर्टचं काय 180पेक्षा कमी असतं. ओके. चला या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे आपला आजचा.
बघा, व्हॉट काइंड ऑफ कनेक्शन कॅन बी मेड बाय अ थ्री कनेक्टिंग वन एंड ऑफ द वाइंडिंग. बघा, प्रश्न समजून सांगतो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं. ओके, बघा, 3 वाइंडिंग है, 3 वाइंडिंग के एक सिरे को जोड़कर कैसे कनेक्शन बनाया जा सकता है. म्हणजे काय केलं आहे, 3 वाइंडिंग आणि 3 वाइंडिंगचा एक सिरा या ठिकाणी एका ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. तर मग हे कनेक्शन कोणतं असेल हे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला शेवटी कमेंट करायचे आहे. मित्रांनो, परत सांगतो, खूप साऱ्या मुलांनी अजूनसुद्धा लाईक केलेलं नाही आहे. बघा, जेवढे काय मुलं या ठिकाणी जॉईन होतात तेवढे या ठिकाणी लाईक करत नाही. ओके, तर या ठिकाणी नक्कीच लाईक करत जा, जेणेकरून मला पुढचा सेशन या ठिकाणी घेऊन यायला तेवढी उत्स्फूर्तता मिळते. ओके, आणि नवीन जर तुम्ही चॅनलवरती असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला, कारण आपला महाट्रान्सकोचा पेपर आहे त्याचा अपडेट आपण फुलफिल या ठिकाणी कशाच्या माध्यमातून आपला पेपर IBPS घेणार आहे त्याचं आपण या ठिकाणी फुलफिल या ठिकाणी डिटेल तुमच्यापर्यंत सगळ्यात चांगली डिटेल पोहोचवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. ओके, परत एकदा सांगतो मित्रांनो, कोणताही बुक जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा आपल्या ITIसाठी जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन करा, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, तर मित्रांनो, या सेशनला आपण या ठिकाणी थांबूया, पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. ओके, थँक्यू सो मच.